या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स। सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज। आमचा पत्ता केएमसी कॉम्प्लेक्स कमरुनिसा कॉलेज समोर, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील मुंडेवाडी गावात आज शुक्रवारी पाण्यातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेत एकाच कुटुंबातील 5 जणांना विषबाधा झाल्याने सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। प्राप्त माहितीनुसार शेतीसाठी वापरण्यात येणारं औषध खराब होऊ नये म्हणून ते घरातील पाण्याच्या घागरीत ठेवण्यात आलं होतं। दुर्दैवाने कुटुंबातील सर्वांनी तेच पाणी प्यायलं। त्यानंतर त्यांना उलट्या, जुलाब आणि मळमळ यांसारखी लक्षणं जाणवू लागली। यानंतर त्यांना तात्काळ सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं। रुग्णालयात दाखल झालेल्यांमध्ये आरती शंकर हंद्रोळे वय 30, सिद्धाराम शंकर हंद्रोळे वय 15, राज शंकर हंद्रोळे वय 11, निकिता शंकर हंद्रोळे वय 7 आणि सिमरन शंकर हंद्रोळे वय 10 यांचा समावेश आहे। हे सर्वजण मुंडेवाडी येथील रहिवासी आहेत। सध्या सर्वांवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय। या घटनेची नोंद सोलापूर सिव्हिल चौकीत करण्यात आली आहे। अक्कलकोट तालुक्यामध्ये मुंडेवाडी हे गाव आहे। त्या गावामध्ये एका शेतकरी कुटुंबाने त्या ठिकाणी औषध शेतासाठी फवारण्यासाठी आणलेले ते खराब होऊन पाण्याच्या घागरीमध्ये ठेवले होते। ते लक्षात आलं नाही, तो पाण्याच्या घागरीमध्ये औषध मिसळलं। सकाळी उठल्यानंतर तांब्याच्या घागरामध्ये पाणी प्यायचं सवय असते ग्रामीण भागाच्या लोकांचा। त्यांनी ते तांब्याच्या घागरामध्ये सगळ्यांना एक ग्लास पाणी पिले, त्यांना माहीत नाही। नंतर त्यांना लक्षात आलं की ह्याच्यात औषधाची बाटली ठेवून ते फवारणी करायची, म्हणून तो सगळ्यांना आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यात। 5 लोक आहेत। नाव आहे प्रीती हंद्राळमठ, सिमरन, राजशंकर, सिद्धू, निकिता, हे 5 लोक आहेत। हे 5 लोकांची प्रकृती बरी आहे। आम्ही डॉक्टरांना विनंती करू की शेतकऱ्याच्या घरातील कुटुंबातील लोक आहेत, यांना लवकरात लवकर उपचार करावा म्हणून डॉक्टरांनी तातडीने त्यांचा उपचाराला सुरुवात केलेली आहे। आता तर परिस्थिती स्थिर आहे, पण हा कुटुंबावरती अचानक घडलेला घटना आहे। परंतु शासनाने ह्या शेतकऱ्यांना असं काहीतरी हे करून द्यायला पाहिजे की फवारणी करण्यासाठी, औषध ठेवण्यासाठी किंवा हे त्याच्या वापरासाठी काहीतरी चांगला योजना करून द्यायला पाहिजे, जेणेकरून हा कुठेही असे घटना घडू नये। अनेक शेतकरी आपण बघतो की चुकून तो तोंडाला हात लावला सुद्धा किंवा तो औषध फार विषारी असतं, तो लावला सुद्धा। अनेक लोक आमच्याकडे आले तर ॲडमिट झाले, काही वाचले, कधी काही डेट झालेत। यासाठी शासनाने याच्यावर अतिशय काळजीपूर्वक घ्यावा, कारण ह्याचा 5 घरातले कुटुंब आहेत, ते लहान लेकरं आहेत, यांच्यावर ते बघून सुद्धा मला वाईट वाटलं। यासाठी मी तातडीने धाव घेऊन पूर्ण डॉक्टरांना सगळ्यांना हे करून तो आता पेशंट सगळे आता स्थिर आहेत। देवाचरणी प्रार्थना करतो की हे देव सुखरूप बाहेर निघावा। परंतु शासनाने काहीतरी सखोल योजना करून शेतकऱ्यांसाठी काहीतरी काय मुद्दा तयार करून त्या लोकांना औषध फवारणी करण्यासाठी काहीतरी काय एक नियम तयार करून द्यावा अशी माझी विनंती आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an